दरम्यान बुलढाण्याच्या आश्रमशाळेमध्ये हे सगळं प्रकरण नेमकं घडलं तरी कसं जाणून घेऊया। इतू सिंग चिमुकलीचा गुन्हेगार, ओळखीचा फायदा घेऊन विश्वासघात। बुलढाणा जिल्ह्यातल्या पाळा गावात सध्या सन्नाट आहे। त्याचं कारण आहे कोकरे आश्रम शाळेतल्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर झालेला अत्याचार। मुक्ताईनगरची ही मुलगी दिवाळीच्या सुट्टीत घरी वापस आली। आपल्या पालकांना पोटात दुखतंय ह्याची तिने तक्रार केली। जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं। यामुळे संपूर्ण परिवार धक्क्यात होता। मात्र त्यानंतर हिम्मत बांधून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात येऊन पोलिसांकडे तक्रार केली आणि इतू सिंगचं पूर्ण बिंग फुटलं। शेख साहेब, इतू सिंग कोण होता? त्यांचा एसटी समाजातील त्यांच्या नातेवाईकांची मुलं तो इथं आमच्या शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन आणलेली होती आणि सर्व गावाचा त्याच्यावर खूप विश्वास होता की हा इतू सिंग आमच्या मुलांजवळ राहील तर आमची मुलं म्हणजे तिथं टिकून राहतील, सुरक्षित राहतील। म्हणजे आमच्या मुलं म्हणजे ही जी चिमुकली आहे तिचा तो नात्यात होता का? हा नातेवाईक त्यांचा नातेवाईक होता। त्यामुळे त्या लोकांनी त्याच्या भरोशावर म्हणजे त्याच्या याच्यावर आम्हाला 50 ऍडमिशन इथं आमच्या शाळेमध्ये त्यांना आणलेली होती आणि त्यामुळे तो त्या मुलांवर लक्ष पण ठेवायचा आहे आणि इथं शाळेमध्ये थोडा साफसफाईचे काम वगैरे थोडा तो करायचा आहे। इतू सिंग कोकरे शाळेचा माजी विद्यार्थी आहे। 2011ला तो 10वीची परीक्षा पास झाला। त्यानंतर काही वर्षांनी नात्यातली आणि ओळखीची मुलं मुली तो आश्रम शाळेत शिकायला आणू लागला। मुख्याध्यापकांनी सांगितलेली पडेल ती कामं तो करू लागला। त्याच्यावर पालकांचाही विश्वास होता, मात्र त्याचाच गैरफायदा इतू सिंगनं घेतला। इतू सिंग हा आपल्या शाळेचा कर्मचारी नव्हता? म्हणजे नाही, आमच्या शाळेचा कर्मचारी नव्हता तो, पण तो अनेक वेळा इथे नातेवाईक होते म्हणून येऊन राहायचा आणि इथं तो त्या मुलांमध्ये थांबायचा आणि इथं म्हणजे मुख्याध्यापकांनी त्यांना काय मोबदला द्यायचा ठरवलं ते काय ते त्यांनी ते आम्हाला काही याची माहिती पूर्ण नाही। इतू सिंगच्या अत्याचाराला बळी पडल्याची केवळ एकच तक्रार दाखल झाली आहे, मात्र त्यानं किमान डझनभर मुलींवर दुष्कृत्य केल्याचा आरोप आहे। मुली आहेत त्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं प्रत्येकाची चिंता प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे। त्या बाबतीत काय सांगाल? त्याच्याबद्दल आता सध्या काही कॉमेंट आपल्याला करता येत नाही। तपासाची जशी प्रगती होईल तशी आपल्याला माहिती द्या। सर, एक शेवटचा प्रश्न असा की तो जो नीतू सिंग आहे तो ही सगळं जे प्रकार करत होता तर इथे 100 मुली राहत होत्या, तर त्याला हे कसं शक्य होत होतं? काही प्राथमिक आपल्याला तपासात लक्षात आलंय का? त्याच्यावर नजर कोणाची नव्हती म्हणून आपण आतापर्यंत आरोपीला मी विचारपूस केली नाही, केल्यानंतर त्याची सविस्तर माहिती मिळेल। कोकरे आश्रम शाळेत 100 मुली आणि 200 मुलं शिकतायत। इथं कायम वर्दळ असते। मग इतू सिंगनं हे दुष्कृत्य केल्याचं शाळा प्रशासन, शिक्षक आणि सुरक्षा रक्षकांच्या लक्षात कसं आलं नाही की शाळेचे कर्मचारीही इतू सिंगला सामील आहेत? नक्की किती मुली इतू सिंगच्या दुष्कृत्याला बळी पडल्या आहेत? अशा अनेक प्रश्नांनी महाराष्ट्र सुन्न झालाय। सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बुलढाणा।